उन्हात कर नाही तर कपडे काढून आंदोलन कर, परंतु जरांगेचं आंदोलन कडक झालं पाहिजे. जरांगे 3 घंट्यात पळून गेलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. अरे हा गोधडी योद्धा, हा सेटलमेंट योद्धा, इतकं फसून सुद्धा हा समाज कसा याच्या पाठीमागे आहे? कारण की वाशीवर गेला, खोके घेऊन आला, नवटंकी करायची, उन्हात पाडायचं, घंटा 2 घंटे उन्हात पाडायचं, काय ते डोळे गिळे पांढरे करण्याचं नाटक करील. लगेच गॅलेक्सी हॉस्पिटलचे लोक येतील, पुन्हा उचलून घेऊन जातील. दादा दादा खालून बाया म्हणतात, दादा पाणी घ्या, दादा पाणी घ्या, दादा तुम्ही आम्हाला हवेत ना, दादा तुम्ही. मनोज जरांगेचं हे नवीन दरवर्षी जून आला की उपोषणाची घोषणा करायची, पेरणी करायची आणि लगेच काहीतरी मग शिष्टमंडळ येतं, खोके घेऊन येण्याचं काम करतं किंवा खोके देण्याचं आश्वासन करतं, गुत्तेदारीचे कामं देण्याचे आश्वासन देतं आणि सगळं मिळवायचं, आपले आपले घरं भरायचं चाललेलं. वेळोवेळी शेवटचं आंदोलन, शेवटचा लढा, आता मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार आहे, कुठं मी माझ्या गोरगरीब लेकरा बाळांसाठी लढतोय. हे इतकं नौटंकी जर देशात कुणाला येत असेल तर फक्त मनोज जरांगेला. त्याच्या इतका नौटंकी बहादर या देशभरात तुम्हाला सापडणार नाही. किती खोटं बोलावं आणि किती समाजाला फसवावं, परंतु मला कीव येते त्या गोरगरीब मराठा समाजाची. इतकं फसून सुद्धा हा समाज कसा याच्या पाठीमागे आहे? कारण की वाशीवर गेला, खोके घेऊन आला, त्याच्यानंतर आझाद मैदानावर उपोषणाला गेला, तिथून बी पोराहो हो बोलू का, हा बोलू का, पोराहो जिंकलो रे राजा हो. अरे मग तिथं जिंकलं तर आता कशाला उपोषणाला बसायला लागला? म्हणजे कुठेतरी तिथून बी काहीतरी सेटलमेंट केली, तिथं बी काहीतरी घेतलं ना, आता पुन्हा रिपीट. त्याच्यानंतर माझ्या मते 1300-1350 कोटीची काहीतरी कामाचे डबका हाणलेला आहे त्यांनी. कारण की 900 काही कोटीचं तर त्या मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या खात्याकडूनच त्यांनी घेतलेले आहेत. आता विखे पाटील पुन्हा देत नाही म्हणून त्यांच्यावर गरळ ओकण्याचं काम त्याचं सातत्याने सुरू आहे. त्यांचं ते अध्यक्षपद काढा, ते उपसमिती हटवा, उपसमिती बरखास्त करा, त्या सारख्या वल्गना सुरू आहेत. बाकी काही नाही. पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी विखे पाटलावर दबाव टाकून पुन्हा काही कामं आणायचे आणि कार्यकर्त्याला हजारो कोटीची कामं द्यायची, त्याच्यात त्याचं पार्टनरशिप ठेवायची. याच्यासाठी चाललेला खटोटोपे आता तुम्ही पाहिले. त्या अजय महाराज बारसकर त्यांनी काहीतरी त्यांचाच कोण सहकारी, त्यांनी 27 एकर जमीन घेतली. 27 एकर जमीन म्हणजे माझ्या मते 1 एकर जमिनीला तिथं 35 ते 40 लाख रुपये एकर जमिनीचे रेट आहेत. तिथं रजिस्ट्र्या काही भावानी करत असतील, परंतु तिथं जमिनीचे रेट 35 ते 40 लाख रुपये एकर आहेत. आणि 27 एकरचे पैसे किती व्हायले, हे कुठून आले? सर्वसामान्य कुटुंबातल्या त्याच्या सहकार्याजवळ एवढे पैसे कसं काय येतात? सहकार्याजवळ जर एवढे असतील तर याच्याजवळ किती असतील? हे समाजाला काय देतोय? समाजाला भावनिक करायचं, संपला विषय. याच्या फक्त वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, दारू माफिया, जमिनी लुटणारे, जमिनी करोडो रुपये खोटी माया जमून जमिनी घेणारे आणि ह्या गुंड तडीपार लोकांच्या जीवावर याचं आंदोलन चाललेलं आहे आणि यांनी कुठेतरी गावगाड्यातील गोरगरीब मराठ्यांना फसवण्याचं काम सुरू.